श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखात आनंदात जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या रविवारी म्हणजेच 20 ऑक्टोबरला आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि ऑक्टोबर महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यामध्ये ही चतुर्थी येत असते. प्रत्येक चतुर्थीचं काही ना काही वेगळे विशेष महत्त्व आहे. ऑक्टोबर महिन्यात ही जी चतुर्थी येते तर या चतुर्थीला वक्रतुंड संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ही जी चतुर्थी आहे तर ती आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी तसेच त्यांच्या दीर्घायुष्यासाठी समर्पित आहे. चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व जे असतात ते पृथ्वीवर रोजच्यापेक्षा अधिक प्रमाणात जास्त असतात आणि अशा वेळी जर आपण गणपती बाप्पांच्या सेवा, उपासना केल्या तर त्याचे फळ आपल्याला मिळते. जो भक्त गणपती बाप्पाचे चतुर्थी दिवशी उपासना करतो, सेवा करतो तर त्याला कधीही कोणतीही गोष्टीत कमी पडत नाही. गणपती बाप्पा सदैव त्याच्यावर त्याचे हात असतो, त्याचबरोबर त्याला कधीही कोणतेही संकट येत नाही. आणि या चतुर्थी दिवशी आपल्याला असाच एक उपाय पाहायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेता येतील. आपल्या सर्वांना माहितीच आहे गणपती बाप्पाला आपण विद्येचे देवता मानतो, बुद्धीचे देवता मानतो. त्यांना आपण विघ्नहर्ता, संकटमोचन असे म्हणतो. आपल्या भक्तावर तो कधीही कोणतेही विघ्न, संकटे येऊ देत नाही. आणि गणपती बाप्पाचे जे आपण काही सेवा करतो तर सेवा, उपासना केल्यामुळे आपल्याला आपल्या कितीही कठीण इच्छा असो तर त्या इच्छा पूर्ण होत असतात. आपली सर्व संकटे दूर होत असतात. तर आता हा उपाय कधी करायचा आहे ते आपण पाहणार आहोत. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या सकाळी 12च्या आत करायचा आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये सकाळी 12च्या आतमध्ये आपल्याला एका झाडाचं असं पान आणायचं आहे आणि हे जे पान तुम्ही घरात आणणार आहेत, हा उपाय तुम्ही करणार आहेत. हा उपाय केल्यामुळे तुमचे सर्व संकटे दूर होतील. तुमच्या घरी तुमचे जे काही शत्रू असतील तर ते शत्रू देखील तुमची माफी मागतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तुमच्या कठीण इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होतील. आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात, प्रत्येकाच्याच मनामध्ये इच्छा असतात. अगदी तुमच्यापासून ते माझ्यापासून आपण ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न करतो, खूप कष्ट देखील करत असतो. पण कधीकधी कितीही कष्ट केले, प्रयत्न केले तरी त्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नसते. म्हणजेच काय तर आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. तर आपल्याला आपल्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठीच हा उपाय करायचा आहे. हा उपाय आहे तर हा उपाय आपल्या प्रगतीसाठी करू शकतो. तुमच्या काही अडलेल्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी, तुमची काही स्वप्ने असतील ती पूर्ण होण्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी तुम्ही, त्याचबरोबर तुमच्या पतीची प्रगती व्हावी, घराची प्रगती व्हावी, त्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लाल चंदन, गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे. स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे. आपल्या देवाची पूजा आपल्याला करायची आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे झाल्यानंतर हा जो उपाय आहे तर तो सकाळी 12च्या आतमध्येच करायचा आहे. आणि सकाळी जी वेळ असते तर ती अगदी प्रसन्न असते आणि ह्या वेळेत आपण उपाय केले तर त्याचे त्वरित आपल्याला शीघ्र फळ मिळत असते. आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पाच्या आवडत्या वस्तू आहेत म्हणजे जास्वंदीचं फूल, त्याचबरोबर दुर्वा, मोदक हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. त्यांच्या सेवा देखील करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हे बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत तर त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशी काही झाडे आहेत की त्यात साक्षात देवी देवता वास करत असतात आणि अशा प्रकारचे हे जे देवी देवता वास करत असतात, ह्या पानांचे, झाडांचे आपण जे काही उपाय करू तर त्यामुळे त्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो. तर असाच एक उपाय आपण पाहणार आहोत. तर आपल्याला उद्या जास्वंदीच्या पानाचा उपाय करायचा आहे.
जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे. त्या फुलाशिवाय गणपती बाप्पाची पूजा, अर्चा, उपासना ही सर्व अपूर्णच आहे. ज्याप्रमाणे गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल प्रिय आहे, त्याचप्रमाणे जे जास्वंदीचं पान असतं तर त्या पानाला देखील तेवढंच महत्त्व आहे. तर उद्या आपल्याला जास्वंदीचं एक पान तोडायचं आहे. पान आपल्याला चांगलं तोडायचं आहे. तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं पान घ्यायचं नाही. त्याचबरोबर त्याची आपल्याला एक काडी देखील लागणार आहे. तर हे पान स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला थोडं शेंदूर घ्यायचं आहे. शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकू घेऊ शकता. या शेंदुराने आपल्याला त्या पानावर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या लिहायच्या आहेत. आपण जी काडी सोबत घेतलेली आहे तर त्या काडीने इच्छा लिहायच्या आहेत. अगदी मोजक्याच शब्दामध्ये आपल्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा या पानावर लिहायच्या आहेत. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या शेंदुरानेच आपल्याला त्या प्लेटवर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्या स्वस्तिकवर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि याच्यावर आपल्याला हे ज्या इच्छा लिहिलेलं जास्वंदीचं पान आहे तर ते ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला गणपतीच्या मूर्तीसमोर हा उपाय करायचा आहे. ती प्लेट जी आहे तर ती गणपतीच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे. त्यामध्ये तांदूळ, स्वस्तिकवर तांदूळ, त्याच्यावर ते पान ठेवायचं आहे. त्या पानाची आपल्याला हळद, कुंकू, फूल, दुर्वा, अक्षते वाहून पूजा करायची आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे. आपल्याला जे दुर्वाला 3 जे पत्री असतात तर अशा 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. दुर्वाची जोडी करून या पानावर व्हायची आहे. त्यानंतर आपल्याला हात जोडायचा आहे व एकदा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. तसेच 108 वेळा आपल्याला गणपतीचा जो मंत्र आहे ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर आपल्याला हात जोडायचा आहे. आपल्या ज्या काही अडचणी आहेत, इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत. त्यानंतर उद्या आपल्याला हे दिवसभर पान तिथेच ठेवायचं आहे. नंतर सायंकाळी 4 वाजता आपल्याला काय करायचं आहे, हे पान तिथून उचलायचं आहे. त्याच्यावर वाहिलेल्या दुर्वा देखील घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपण डिशमध्ये जे काही तांदूळ वाहिले आहेत तर त्यातील अखंड 21 तांदूळ आपल्याला काढायचे आहेत आणि आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे. या पानावर 21 अखंड तांदूळ आणि 21 दुर्वा ठेवून याची आपल्याला ह्या पानाला आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि असं हे जे पान आहे तर ते आपल्याला गणपती मंदिरात जाऊन अर्पण करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला हात जोडून आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत. तर अशा प्रकारे उद्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तर तुमचे सर्व शत्रू संपतील, तुमचे सर्व दोष संपतील आणि तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या कितीही कठीण इच्छा असो तर त्या इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर आपल्या गणपतीला उद्या जे कोणी तांदूळ वाहत असतो, गणपतीच्या चरणांशी जे हळदी कुंकू लावलेले जे लाल पिवळे तांदूळ असतात तर ते थोडेसे उचलून आणायचे आहेत. त्याची एक पुडी बांधायची आहे आणि ती आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे. असे केल्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल, लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होईल. तर जो कोणी हे जे तांदूळ आहेत तर ते गणपतीच्या चरणाशी अर्पण केलेले तांदूळ आणून आपल्या पर्समध्ये ठेवल तर त्याच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या हे जे 2 उपाय करायचे आहेत. हे उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील जे काही ग्रह दोष आहेत, कमकुवत झालेले असतील तर ते व्यवस्थित होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमचे शत्रू घरी येऊन माफी मागतील. त्यामुळे हे उपाय करायला विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.